हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी रात्रीच्या वेळी जी आहे ही तांदूळची भाजी जी होती ती निवडून ठेवली होती आणि आता मला तिचीच भाजी बनवायची. पियाच्या टिफिनचंही काम होईल आणि आमचं दुपारच्या जेवणाचंही काम होईल. अगदी साध्यासुद्धा पद्धतीने बनवणार आहे जशी मी बनवते. लास्ट टाईम जेव्हा तुमच्यासोबत शेअर केलं होतं ना, तेव्हा मला बऱ्याच कमेंट्स आल्या होते की यामध्ये कांदा वगैरे टाकून पण बनव. आणि मग मधल्या वेळेमध्ये मी एक वेळा कांदा वगैरे टाकून बनवली होती, पण पियाला म्हणजे ती म्हणली की मम्मा तू आज एक्स्ट्रा याच्यामध्ये काय टाकलं आहे, थोडी वेगळी लागते. मग मी तिला सांगितलं की पिया मी थोडा कांदा त्यामध्ये ॲड केला आहे. आणि मग ती म्हणायला लागली की नाही मग मला नाही खायची. आणि मग अशा पद्धतीने ती मला एक्सक्युजेस द्यायला लागली आणि माझ्याने सांगितलं गेलं तिला. म्हणजे मी जर म्हणली असती ना की पिया नाही मी नॉर्मल तशीच बनवली वगैरे, तर मग ती खाऊन गेली असती. पण न खाण्याचे हे रिझन ती मला देत होती. आणि आता सकाळी तिचं लक्ष होतं माझं बनवण्याकडे, म्हणून मी कांदा वगैरे काही कट केलाच नाही. नॉर्मल जे आहे अद्रक आणि लसूण इथे बारीक कट करून घेतला आणि तशीच बनवते. आणि मग ती अशी म्हणजे तिला जे असे रिझन असतात ना मुलांचे न खाण्याचे, ते त्यांना माहीत असलं ना मग नाटकं करतात आणि मग टिफिन पण उरवून आणेल ती. त्यामुळे मग मी नॉर्मल जशी माझी पद्धत होती ना तसंच केलं. आणि असे सकाळी उठून कांदा पण एक्स्ट्रा कट करायचा म्हटलं ना, ते जे 2 मिनटं असतात ना तुम्हाला माहिती आहे किती महत्त्वाचे आहेत आणि ते 2 मिनटं माझे वाचताय म्हटल्यावर माझ्यासाठी फायद्याचं आहे. म्हणून नॉर्मल पद्धतीने बनवली आणि कशीही बनवली ना ही भाजी की छानच लागते बघा. आणि ते स्वतःचं दूध आता गार झाल्यावर स्वतः घ्यायला लागली. कारण दिसतं कधी मुलांना माहीत असतं की ओके मम्मालाही थोडी गडबड होते की आपण घेऊयात, किंवा आपण सांगितलं त्यांना की पिया तू घेऊन घे बाळा, दूध झालं आहे तुझं गार झालं आहे तू घेऊन घे. कधी तर म्हणजे असं वागतात व्यवस्थित आपल्या मनासारखं, पण कधीतरी तर बापरे विचारूच नका. म्हणजे अगदी ओरडून पिया करून असं वाटतं की माझं पिया नावाचा एक जप होऊन जातो सकाळी. आणि सगळ्याच मम्मी लोकांचा हाच हाल असतो सकाळी, मुलांच्या नावाचा एक जप होतो आणि तरीही मुलं काही त्यांचा स्पीड जो असतो ना तो अजिबात वाढवत नाही. चला असो, चपाती पण माझी इथे झाली आहे, भाजी पण इथे जवळ बनवून झालेली आहे. आणि कितीही जास्त क्वांटिटीत असली ना अशी हिरवी भाजी बनल्यानंतर अगदी थोडीशी होऊन जाते. गेल्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत फुनक्याची रेसिपी पण शेअर केली आणि तेव्हा थोडी माझं हे बॅटर उरलं होतं, मी तुम्हाला सांगितलं पण होतं. तर म्हटलं आता त्याचं काय करायचं ना, तर म्हणजे माझं असं प्लॅन नव्हता, मी पोहे वगैरे असं बनवणार होती. पण थोडं पियाचे पप्पा म्हटले की मी काही एवढं ब्रेकफास्ट करायची माझी इच्छा नाही, त्यांची तब्येत थोडी खराब चालली आहे, त्यामुळे ते म्हटले खायची इच्छा नाही मला. मग मला अचानक आठवलं की अरे आपलं आहे फ्रीजमध्ये रात्रीचं बॅटर, चला याचं काहीतरी बनवूया. तर अचानक असं डोक्यात आलं माझं आणि म्हटलं थोडं तेल ठेवते आणि जे आहे ना मस्त याची भजी किंवा वडे वगैरे जे असतात ना तसं बनवून घेते. थोडा एक्स्ट्राचा अजून कांदा कट केला मी त्याच्यामध्ये, थोडा कांदा आणि कोथिंबीर अजून ॲड केली आणि असं तेलामध्ये तळून घेतलं आणि काय स्वाद आला होता. म्हणजे ते फुनक्यांपेक्षाही डब्बलचा मस्त स्वाद त्यामध्ये आलेला होता आणि खरंच खूप छान बनले. सो ही एक नवीन रेसिपी जी आहे ती माझ्या म्हणजे अशीच बाय चान्स बनली अशी आणि खूप छान झाली. सो ब्रेकफास्टसाठी तुम्ही असे हे म्हणजे मिक्स डाळीचे असे वडे म्हणू शकतो आपण यांना, हे पण तुम्ही तळून जे आहे इन्क्लूड करून घेऊ शकतात. आपण डीप फ्राय करून घेतोय म्हणून थोडेसे ऑइली आहेत ते होतात, अदरवाईज तुम्ही तव्यावर त्यांना शालो फ्राय वगैरे पण करून घेऊ शकतात. नाहीतर मग अप्पे पात्रामध्ये थोडं तेल लावून जे आहे याला वाफवून घेऊ शकतात. पण तळल्याने त्याची चव जी असते ना ती डबलची होऊन जाते आणि कधीतरी चालतं. जसं तुम्ही बघता की मी खूप म्हणजे तळलेले पदार्थ आमच्या घरात तरी खूप कमी होतात, खूप कमी वेळा भजी वगैरे हे सगळं बनवलं जातं. सो कधीतरी चालतं. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फुनके पण ट्राय करा आणि ही रेसिपी पण ट्राय करा. ब्रेकफास्टला मिक्स डाळी भिजवत घालायच्या सगळ्या आणि त्यामध्ये जे आहे कांदा लसूण वगैरे सगळं मस्त टाकायचं आणि अशी भजी बनवून घ्यायची. हे मी असं नवीन देवघर झालं आहे म्हणून नाही, मी आधी पण माझी देवपूजा असायची. अंघोळ झाली की पहिलं काम हे की दिवाबत्ती करा. 5 मिनटं असो 10 मिनटं असो तेवढं पटपट जे आहे ते अंघोळ झाल्यावर एक काम तेवढं करा आणि मग त्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात. तशी माझी देवपूजा जी असते ती उशिराच होते, अंघोळ पण माझी उशिरा होते. मी ट्राय करते की अंघोळीच्या आधी माझं अर्धं घर जे आहे ते चकचकीत क्लीन झालं पाहिजे. काही स्पेशल आहे मला काहीतरी अंघोळ करून घ्यायची तरच मी लवकर करते, अदरवाईज मी ट्राय करते की अर्धी घरातली कामं झाली पाहिजे आणि मग माझी अंघोळ झाली पाहिजे आणि मग निवांत देवपूजा होते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे देवघर वगैरे माझं बेडरूममध्ये असल्यावर पियाच्या पप्पांचं ऑफिस चालू होतं आणि मला काही तिथे व्यवस्थित देवपूजा करता यायची नाही, किंवा घंटी वगैरे वाजवतो आपण ते मला वाजवता यायचं नाही आणि शूटिंगचं दूरचं काम आहे. आणि असंही आता नवीन आहे म्हणून मी तुम्हाला कधीतरी दाखवत जाईल असं देवपूजा करताना, नेहमी इन्क्लूड नाही करणार. कारण मला असं वाटतं की 5 मिनटं देतोय तर मग प्रॉपर 5 मिनटं तिथे दिले पाहिजे. त्यामध्ये कॅमेरा ॲडजस्ट करणं हे थोडं मला जमत नाही अजून, काळाने माहीत नाही मला, हळूहळू ते पण शिकेल.
शिकेल मी आणि ते पण तुमच्यासोबत जे आहे डेली व्लॉग्समध्ये इन्क्लूड करेल. सो जास्त काही नाही, आरती वगैरे म्हणते मी आणि 2-4 मंत्र म्हणायचे छान, गायत्री मंत्र, गणपतीचे मंत्र आणि माझी देवपूजा संपलेली असते. आणि तुम्ही जे अगरबत्तीचं स्टँड पाहिलं ना आता, तर ते मी घरीच बनवलं होतं. सो एमसीला असताना मी त्याचं ते बनवलं होतं, मुंबईला असताना बनवलं होतं. तुम्ही वॉलपुट्टी वगैरे त्याचंही बनवून घेऊ शकतात. असं गोल्ड शेपचंही मी एक बनवलेलं होतं आणि ते व्हिडिओत पण मी शेअर केलेलं आहे कसं बनवायचं. मला तो व्हिडिओ इझिली सापडला ना, तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्याला लावते आणि बघा तुम्ही, इतकं छान मस्त वाटतं ना, युनिक काहीतरी. हे मी लीफच्या शेपमध्ये बनवलं होतं आणि म्हणजे काय ना, की आता खूप जुनं झालं आहे, जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले त्याला बनवून, त्यामुळे कधी तेलाचे डाग वगैरे, त्यामुळे पण नवीन आणि फ्रेश मी ट्राय करेल आता त्याला, की एकदा नवीन त्याला छान कलर द्यावा आणि मस्त वाटतं ना, सगळं अगरबत्तीचं जे काही राख असते ती त्यावरच पडते आणि सगळ्याकडे पसरत नाही. सो कधीतरी नवीन बनवेल आणि तुमच्यासोबत ते पण शेअर करेल मी. आणि आता माझी डेलीची रुटीन, झाडांना पाणी देणं. सो ज्यांना गरज आहे त्यांना मी पाणी देत असते ह्या वेळेला, म्हणजे जसा मला टाईम मिळतो तसा. कारण काय होतं, की एखादा व्हिडिओ पेंडिंग आहे, मग मला लगेच पटापट आठवतं की नको आता, आणि मग राहून जातं कधी कधी झाडांना पाणी देणं. किंवा रात्री आता खूप जास्त थंडी पडायला लागली, त्यामुळे नको वाटतं की बाल्कनीत जा आणि झाडांना पाणी द्या. त्यामुळे सकाळी कसं थोडं ऊन असतं छान, आणि सकाळची थोडी अगदीच सकाळी पाणी द्यायचं म्हटलं तर खूप गार हवा पण चालू असते, त्यामुळे बाल्कनीत छान थोडं कडक ऊन पडलं की मग जरा बाल्कनीत म्हणजे जाऊन मस्त व्हायटॅमिन डी पण घेता येतं आणि झाडांना पण पाणी देता येतं. सो हे माझं डेलीचं काम आहे आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करणं काही सोडणार नाही आहे. मी लवकरच तुमच्यासोबत एक क्वेश्चन अँड आन्सरचा असा जो, म्हणजे तुम्ही मला बऱ्याच कमेंट करतात ना, त्यावर एक लवकरच व्हिडिओ मी जो आहे तो घेऊन येणार आहे. आणि असं वाटते की ज्या 2-4 हायलायटेड नेहमी विचारणाऱ्या कमेंट्स आहेत ना, त्यांचं रिप्लाय जे आहे छान बसूनच करावं. आणि बघा, थोडा अजून 2-4 दिवसांनी सस्पेन्स जो आहे तो संपणार आहे आणि इतक्या कड्या आल्या याला की काय सांगू तुम्हाला. म्हणजे नवीन वर्ष असं वाटतंय ना, की ह्या जास्वंदाला फुलांनी भरभरून असणार आहे, एवढ्या छान कड्या आल्या आहे. आणि ॲक्झोरा पण ना, जेव्हा पूर्ण हे फुलं माझे सगळे फुललेत ना, उमललेत, की मग मी तुम्हाला दाखवते. खूप छान दिसतं आणि अजून मोठं झालं ना, की त्याचे वेगवेगळे बंच असे जे असतात ना, फ्लावरचे बंच दिसतात आणि मग खूप सुंदर दिसतं. थोडं महागडं मिळतं ते, तसं मला स्वस्तात मिळालं आहे. पण तुम्ही इन्क्लूड करू शकता ते तुमच्या गार्डनमध्ये ॲक्झोरा. आणि बाकी सगळे फ्लावर्स तर तुम्हाला माहीतच आहेत, सगळे खूप छान ब्लूम करत आहे. आता मला यांची थोडी करून प्रूनिंग करायची आहे. तशी मी मनावर दगड ठेवून जे आहे, थोडे 2-2, 3-3 फ्लावर जे आहेत, जे थोडे सुकत आहेत ना, मी त्यांना कट करून घेते, जेणेकरून, कारण जितके जास्त कट केले ना तेवढे जास्त फ्लावरिंग होते. पण कट करताना मात्र दुःख ते होतंच, पण हळूहळू करते मी कट. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की मी क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ करणार आहे. जे तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही मला आतापर्यंत कमेंटमध्ये विचारले आणि मी त्याचा रिप्लाय तुम्हाला व्यवस्थित केला नाही किंवा केलाच नाही, माझ्याकडून सुटला आहे, तर प्लीज मला अशा जे काही तुमचे प्रश्न असतील मला कमेंटमधून विचारा. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी जे आहे ते सगळं इन्क्लूड करू शकते आणि तुम्हाला छान बसून मला उत्तर देता येईल. असे माझ्याकडे तरी आत्तापर्यंत 4-5 प्रश्न आहेत, ज्यांचे मला उत्तर जे आहे असं वाटते की कमेंट न देता आणि प्रत्येकाला रिप्लाय न करता पर्सनली बसूनच छान करावं. आणि म्हणजे ह्या वर्षाचा जो शेवट आहे ना, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व करून मग नवीन वर्षात एंट्री करावी, असं काहीतरी माझं थोडासा बेत आहे. सो तुम्हाला काही वाटत असेल, छोटे मोठे जे काही असेल आणि मी रिप्लाय केला नाही अजूनपर्यंत, मला नक्की कळवा. चला, बोलता बोलता कपडे पण वाळवत घालायला माझे टाकून झाले होते आणि आता मी इकडे बेडरूममध्ये आली आहे. सो तुम्हाला मी शेअर केलंच तसं, आम्ही मॉलमध्ये वगैरे गेलो होतो. काहीच खरेदी केली नाही मी, पण माझ्यासाठी 2 गोष्टी घेऊन आली. हे टॉप मला आवडलं, आम्ही लाईफस्टाईलला गेलो होतो. म्हणजे तसा माझा प्लॅन होता की पियासाठी एखाद्या 2 गोष्टी घ्यावी आणि पियाच्या पप्पांसाठी घ्यावं. माझा अजिबात प्लॅन नव्हता, पण आपण म्हणतो ना, ज्या गोष्टी प्लॅन केलेल्या नसतात त्याच आपल्यासोबत घडतात आणि तसं झालं. मला अगदी परफेक्ट अशी बसणारी जीन्स मिळाली आणि मी आधी पण ऑनलाईन ऑर्डर केली ना, तर ती पण थोडी लूज होती. पण मी कॉम्प्रोमाइज करून की म्हटलं आता किती मी ऑनलाईन ऑर्डर करू आणि किती मॉलमध्ये फिरू, मला काही जीन्सच मिळत नाही, म्हणून मी ती ठेवून घेतली होती. पण ती मला परफेक्ट फिट नव्हती, मला पाहिजे तशी एकदम अशी म्हणजे स्किन फिट अशी पूर्ण पेन्सिल पॅन्ट असते ना, मला तशी पाहिजे होती. आणि फायनली ती मॉलमध्ये मिळाली. म्हटलं चला मग घेऊयात. आणि त्यासोबत एक टी शर्ट होतं, 199चं होतं. म्हटलं घेऊयात हे पण. असा कलर माझ्याकडे टी शर्टमध्ये नाही आहे, तर मी तो घेतला. आणि ज्यांची शॉपिंग करायची होती त्यांची राहूनच गेली आणि मीच माझी करून घेतली.
घेतली. चला मी आता तेच तुम्हाला दाखवायचं बाकी होतं म्हणून म्हटलं दाखवूया. त्या दिवशी काही जमलं नाही, व्हिडिओ संपवायचा असतो, मोठा व्हायला नको म्हणून मी काही शेअर केलं नाही. आणि आता मला बेडशीट चेंज करून घ्यायची आणि खरं सांगते मी, ही बेडशीट मला खूप जास्त आवडली आणि मी आता लवकरच म्हणजे नवीन वर्षात तुमच्यासोबत एक छान बेडशीटचं हॉल घेऊन येते, ज्यामधून मी काही बेडशीट माझ्या स्वतःसाठी ठेवून घेईल आणि ज्या काही चांगल्या जसा रिव्ह्यू असेल माझा तसा मी तुमच्यासोबत शेअर करेन. मला मिशोच्या या बेडशीटचा एक्सपिरियन्स खूप छान आला आहे. म्हणजे 450-500ची ही बेडशीट होती, त्यामध्ये 2 पिलो कवर होते, 2 पिलो होते छोटे छोटे, साईडला दिसते ती आणि खूपच छान आहे. खूप वेळा तिला वॉश करून पण झाली म्हणून म्हटलं आता अजून जे आहेत आपल्या बेडरूमसाठी जरा 1-2 बेडशीट इन्क्लूड करूयात आणि तुमच्यासोबत पण जे आहे हॉलच शेअर करते. कारण मी लास्ट टाईम घेतल्यावर बऱ्याचशा लोकांनी घेतली होती ही बेडशीट आणि मला कमेंट पण रिप्लाय करून आली की ताई आम्ही पण घेतली म्हणून छान आहे. सो तशाच ह्या सेम कापडमध्ये जे आहे मी मागवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. बघा आता माझा बेडरूमचा लुक किती छान दिसतोय. तर हे माझे डिअर सबस्क्रायबर आहेत आणि तुमच्यापैकीच एक, मला अजिबात माहीत नव्हतं, आमच्याच एरियात कुठेतरी राहत होते. बिल्डिंगचं नावही त्यांनी घेतलं, पण मला त्या क्षणी कळलं पण नाही की हे कुठल्या बिल्डिंगबद्दल बोलताय म्हणून. कारण शहरात काय होतं, कमी जागेत भरपूर जे असतात ना बिल्डिंग्स असतात, भरपूर लोकं राहतात, त्यामुळे आपल्याला माहीत पण नसतं की आपल्या साईडच्या बिल्डिंगमध्ये कोण कोण राहतं आहे वगैरे. सो त्यातलं माझं कन्फ्युजन होतं आणि मला आल्यानंतर डोलबेल वाजवल्यानंतर ते म्हणले येऊ का घरात, आणि मी जरा कन्फ्यूज होती की म्हणजे कोण, मी ओळखत नाही वगैरे. मग त्यांनी सांगितलं की मी तुझी सबस्क्रायबर आहे, तुझे व्हिडिओ बघते, आणि मग मी त्यांना खूप आनंदाने घरात घेतलं आणि आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या, बराच वेळ. म्हणजे फक्त जस्ट तेवढ्या एका ओळखीवर की ते माझा व्हिडिओ बघताय आणि त्यांना तर मी पूर्ण पर्सनली म्हणजे त्यांना माहीत आहे की ओके मी ते माझा रोज व्हिडिओ बघताय, पण मला काही माहीत नव्हतं. पण आल्यानंतर असं वाटत होतं की मी यांना खूप वर्षापासून ओळखते आणि असं म्हणजे त्यांच्याकडे बघून मला वाटत होतं की किती पॉवरफुल वुमन आहे, की त्यांना 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे, सगळं मॅनेज करून त्यांना जी गोष्ट आवडते की मला हिला भेटायचं आहे, सो डेअरिंग करून ते माझ्या घरापर्यंत आले आणि त्यांची मनातली जी छोटी इच्छा होती ती त्यांनी कंप्लीट केली. म्हणजे या गोष्टी शिकायला मिळतात लोकांना मी आल्यावर आणि मला खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून. माझ्या घरात बराचसा पसारा होता, कारण याच दिवशी मला मिशोचा जो व्हिडिओ होता ना तो शूट करायचा होता, पण तरी आले ते आणि मी त्यांना जेवढं दाखवता आलं माझं घर दाखवलं. आम्ही बऱ्याचशा गप्पा मारल्या आणि मज्जा पण आली, मला खूप छान वाटलं. सो त्यांना मी त्या दिवशी काही थँक्यू म्हणली नाही जाताना, पण मी त्यांना आता म्हणते की थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या घरी आलेत, मला भेटलेत, मला खरंच खूप छान वाटलं. बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या की मी कधी म्हणजे पियाला कधी आपल्याला वैताग येतो की एकच मूल असल्यावर आपल्याला वैताग येतो की एवढं आवरावं लागतं, त्यांना 3 मुलं असल्यावर ते कसं हँडल करत असतील. सो खरंच म्हणजे अशा सगळ्याच बायकांना म्हणजे हॅट्स ऑफ की कसं काय हँडल करतात सगळं. चला असो, ते गेल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि बराचसा पसारा होता माझ्या घरामध्ये त्याच दिवशी. आणि असंच होतं बरं का, म्हणजे कोणी येणार असलं ना आपल्या घरी त्याच दिवशी पसारा असतो, नाही अदरवाईज माझं घर क्लीन असतं. पण मला त्या व्हिडिओमुळे जरा माझं हे झालं आणि किचन माझं खूप अस्ताव्यस्त होतं. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी घडली माझ्यासोबत की जे मिशोवरून मी एक फाउंडेशन मागवलं होतं ना, ते मी लास्ट टाईम म्हटलं ट्राय करून बघते, हे फाउंडेशन चांगलं असलं तर चांगलं सांगेल लोकांना, वाईट असलं तर मी वाईट सांगेल. आणि मी तेच लावलेलं होतं फेसवर आणि माझा फेस मला लक्षातच नाही, ते डायरेक्ट आले आणि गप्पा मारायला लागली आणि तो तसाच फाउंडेशन मला एवढा मोठा असा क्रॅकी फेस घेऊन मी त्यांच्यासोबत गप्पा मारत होती. आणि मला म्हणजे ते गेल्यानंतर मला लक्षात आलं की अरे हे काय विचार करत असतील माझ्याबद्दल, ही बाई एवढा मेकअप करून व्हिडिओ करते. सो मला हे सगळं माझ्या डोक्यात चाललं होतं. शेवटी म्हटलं जाऊ दे तिकडे, होत असतं असं कधीतरी. आणि मी नंतर मला पस्तावा येत होती ह्या गोष्टीचे की मी फेस ऑफ म्हणजे पूर्ण वॉश तरी केला असता वगैरे वगैरे, खूप माझ्या डोक्यात चाललं होतं तेव्हा. पण आनंदही होता की ते मला भेटायला आलेत. चला असो, तुम्ही हे सगळे पॅकेट्स बघताय, मी त्यांना बेडरूम काही दाखवला नाही माझा, कारण असा सगळा पसारा पडलेला होता. जेवण वगैरे सगळं भांडे वगैरे आवरून मी आता इथे बेडरूममध्ये आली आणि हे सगळे पॅकेट्स मला व्यवस्थित रचून ठेवायचे घरामध्ये. यातले बरेचसे मला ठेवायचे, बाकीचे 1-2 आहेत जे फक्त रिटर्न होतील, बाकीचे रिटर्न होत नाही आहे. सो तेवढं करते, एवढं सगळं आवरते मी. आणि चला आता व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल, कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.